मित्र, नुसतं शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगून चालणार नाही. त्यांनी ज्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्या वर्गाला, त्या बहुजन समाजाला, त्या श्रमिक वर्गाला, शेतकरी वर्गाला, दीनदलितांना शिक्षणाच्या प्रक्रियेतून हाकलून देण्याचे या व्यवस्थेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जोरदार मोर्चेबंदी सुरू आहे. पेपर लीक हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे. शिक्षक भरती बंद करणं हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बदनाम करणं आणि लोकांना त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करणं हा त्याचाच भाग आहे. सर नमस्कार. नमस्कार. सध्या दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आणि दुसरीकडं राहुल गांधी यांनी कोटा या ठिकाणी शिक्षण परिषद घेतलेली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क आणि शैक्षणिक अडचणी याच्यावरती राहुल गांधींनी पुढाकार घेतलेला आहे. तर या संदर्भानं तुमचं मत काय आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे? शिक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न तू उपस्थित केलास. आज देशामध्ये एक विद्यार्थी नेता अभिजित दिपके हा नीट परीक्षेमध्ये झालेला घोटाळा, CBSE परीक्षेमध्ये झालेला घोटाळा, या अनुषंगानं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी मैदानात उतरलेला आहे. त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील कोटा येथे विद्यार्थ्यांची परिषद घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची कशी लूट केली जाते हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या रूपानं देशासमोर आणलेलं आहे. खरं म्हणजे शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शिक्षण हे देश उभारणीचं साधन आहे. देश जर विकसित व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आणि आपल्या पूर्वसुरींना ही बाब लक्षात आली होती. म्हणून तर महात्मा फुले यांनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे त्यांचं प्रसिद्ध वचन त्याच्यातूनच आलं, त्या चिंतनातूनच आलं. आणि याच्यावरचा उपाय काय? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण प्रसाराची सुरुवात केली. पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली, दलितांसाठी शाळा काढल्या. त्यांचा तो वारसा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेला आणि आपल्या संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणारा पहिला राजा अशी नोंद देशाच्याच नाही तर जगाच्या इतिहासामध्ये झाली. त्यांचा तो वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला. त्यांनी तर मंत्रच दिला या देशवासियांना की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या या 3 महामानवांचा वारसा घेऊन महाराष्ट्रामध्ये असंख्य शिक्षण महर्षी निर्माण झाले. मग ते कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे असतील, मराठवाड्यातील समाजसुधारक बलभीमराव कदम असतील, अशी असंख्य शिक्षण महर्षींची नावं सांगता येतील की ज्यांनी वाड्या वस्त्यावर दीन दलित बहुजनाच्या दारात शिक्षण नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आणि सार्वत्रिक शिक्षण संस्था उदयाला आल्या. नगरपालिकेच्या शाळा सुरू झाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या, सरकारी शाळा सुरू झाल्या, अनुदानित शाळा सुरू झाल्या. शाळेला मान्यता आणि अनुदान बरोबरच द्यायचं. विद्यापीठं सुरू झाली, महाविद्यालयं सुरू झाली. आणि म्हणून शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या दारामध्ये पोचली. परंतु मित्रहो, कल्याणकारी शासन ही संकल्पना होती तोपर्यंत हे सर्व चाललं. परंतु 1991ला या देशाचं आर्थिक धोरण बदललं. मुक्त आर्थिक व्यवस्था स्वीकारली गेली. आणि मग कल्याण करणं हे सरकारची जबाबदारी नाही, ज्याचं कल्याण त्यांनीच करायचं, याच्यामध्ये ही मुळं दडलेली आहेत. आणि मग खाजगीकरण सुरू झालं. शिक्षणाचं खाजगीकरण, आरोग्याचं खाजगीकरण, रस्त्याचं खाजगीकरण, तलावाचं खाजगीकरण. पुन्हाच तुम्ही बघा, विमानतळं विकून टाकले, इंडियन एअरलाईन्स विकून टाकलेली, सगळ्या नद्या विकून टाकलेल्या, तलाव विकून काय राहिलं नाही तुमचं? पोस्ट विकून टाकले, रेल्वे विकून टाकले. शिक्षणामध्ये अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बदनाम केली. महाराष्ट्रामध्ये त्या बमसारखा एखादा आमदार सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या नावानं बोटं मोडतो.
सरकारी शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ताच नाही, त्याचं कारण त्या ठिकाणी शिक्षक राहत नाहीत असं सांगतो. काही संस्था जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था पुढे आणतात. या दयनीय अवस्थेला सरकार जिम्मेदार आहे असं कोणी म्हणत नाही. शिक्षक भरती नाही, सरकारी शाळांनी इमारती नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा, प्रत्येक राज्यामध्ये बघा, सरकारी शाळांची अवस्था अतिशय भयानक झालेली आहे. पडक्या इमारती आहेत, पहिल्याच पावसात छत गळतं, मुलांनी कसं बसायचं, हजारो जागा रिक्त आहेत. आणि यामधून या देशातल्या लोकांची अशी मानसिकता तयार करण्यात आलेली आहे की सरकारी शाळेमध्ये, सरकारी महाविद्यालयामध्ये शिक्षण मिळत नाही. तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल तर खाजगी दुकानात जा. दुकानच आहेत ते. खाजगी शाळा, महाविद्यालय ही खाजगी दुकानच आहे जिथे शिक्षण विकलं जातं, शिक्षणाचा व्यापार केला जातो, शिक्षणाचा धंदा केला जातो. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अतिशय महत्त्वाच्या या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं. त्यांनी अगदी उदाहरणासह पटवून दिलं, या देशाच्या सरकारचा शिक्षणावरचं बजेट जे आहे ते 1,40,000 कोटी रुपये असतं. म्हणजे केंद्र सरकार एवढ्या विशाल काय देशामध्ये शिक्षणावर किती खर्च करतं? 1,40,000 कोटी. ही रक्कम तुम्हाला खरं म्हणजे फार मोठी वाटेल, परंतु सरकारच्या मार्फत किंवा शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये ज्या परीक्षा द्याव्या लागतात, त्याच्यामध्ये मग SSC परीक्षा आहे, नीट परीक्षा आहे, JEE आहे, RRB आहे, UPSC आहे. या परीक्षेचे जे शुल्क आहे, परीक्षेचं फीस आहे, त्याच्या माध्यमातून 3,50,000 कोटी रुपये जमा केले जातात. म्हणजे बघा, केंद्र सरकारचं शिक्षणावरचं बजेट 1,40,000 कोटी आणि फक्त या परीक्षेच्या माध्यमातून 3,50,000 कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या खिशातून जमा केले जातात. त्याच्यानंतर आज मध्यमवर्गाची अशी मानसिकता झाली की खाजगी दुकानातच शिक्षण मिळतं. ते मी तुम्हाला सांगितलं. शाळा, महाविद्यालय ओस पडलेली आहेत. 11वी-12वीचे वर्गच भरत नाहीत. कॉलेजमध्ये तर कुणी जातच नाही. ही अवस्था का झाली? ही दुरावस्था का झाली? खरं म्हणजे देशाचं भविष्य कॉलेजच्या प्रांगणात घडत असतं, कॉलेजच्या वर्गामध्ये घडत असतं, शाळेच्या वर्गामध्ये घडत असतं. हे वर्ग ओस का पडले? तर त्याचं कारण त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही. ह्या ज्या संस्था आहेत ती दुकानं झालेली आहेत. तिथं तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग नाही, तज्ज्ञ शिक्षक वर्ग नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग क्लासेसकडे जावं लागतं. त्याच्या माध्यमातून मध्यमवर्गाची किती लूट होते. एका विद्यार्थ्याला 11वी-12वीमध्ये तो जर नीट करायची असेल, JEE करायची असेल, तर वर्षाला 1.5 लाख रुपये फीस आहे किमान. 2 वर्षाची 3 लाख. लाखो विद्यार्थी या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये जातात. प्रत्येक विद्यार्थ्याचे 3 लाख रुपये जर गृहीत धरले तर काय किती लूट आहे ही. आणि आपल्या देशामध्ये, देशाचा जो नागरिकांचा आर्थिक स्तर जर बघितला तर 1,40,00,000 जी देशाची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये मदत द्यावी लागते. 5 किलो अन्न रेशनवर या देशातले 80 कोटी लोक आपलं जीवन जगतात. ते शेतकरी सन्मान निधीवर 40 कोटी लोक अवलंबून आहेत. 6,000 रुपये सरकारच्या मदतीवर. म्हणजे 140 कोटीपैकी 120 कोटी लोक जर सरकारी मेहरबानीवर जगत असतील तर त्यांच्या मुलांनी ही 3-3 लाख रुपये फीस कशी भरायची? हा प्रश्न सरकारला पडू नये, राज्यकर्त्यांना पडू नये. परंतु त्यांनाही ते माहिती आहे, परंतु तुम्ही आम्ही शिकलंच नाही पाहिजे. ही झाली फीस. त्याच्यानंतर विद्यार्थी दूरदूरवरून येतात. मग सगळ्या देशातून विद्यार्थी कोट्याला जातात. सगळ्या महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी लातूरला जातात, कुणी नांदेडला जातात, कुणी पुण्याला जातात. मग त्या ठिकाणी त्यांना रूम करायची, त्यांना मेस आहे, जाणं येणं आहे, यासाठी किती खर्च होत असेल. आणि हे जे 120 कोटी लोक आहेत,
त्यांना हा खर्च पेलवणार आहे का? आणि म्हणून सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेतून बाहेर काढण्याचं तर हे षडयंत्र नाही ना. हे मुद्दे अभिजित दिपकेच्या चळवळीचाही तोच मुद्दा आहे. नीटच्या माध्यमातून जी लूट झाली, नीटचा पेपर फुटला. पेपर फुटतो कसा? तर त्याच्यामध्ये त्या संस्थेमध्ये पेपर सेटिंगची जी व्यवस्था आहे त्याच्यामधलेच लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि म्हणून या माध्यमातून सरकार आणि त्यांच्या लाभार्थ्याच्या मार्फत पैसे कमवण्याचा धंदा सुरू आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये या विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारली पाहिजे, असं अभिजित दिपके आणि त्याची टीम म्हणते. अभिजित दिपके म्हणतोय म्हणजे या देशातला विद्यार्थी म्हणतोय, परंतु त्याच्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. दुसरा मुद्दा, राहुल गांधीनं मध्यमवर्गाच्या शिक्षणाच्या माध्यमातून जी लूट केली जाते त्याकडे पण लक्ष वेधलेलं आहे. मित्र, नुसतं शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगून चालणार नाही. त्यांनी ज्या वर्गासाठी शिक्षण, ज्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्या वर्गाला, त्या बहुजन समाजाला, त्या श्रमिक वर्गाला, शेतकरी वर्गाला, दीनदलितांना शिक्षणाच्या प्रक्रियेतून हाकलून देण्याचे या व्यवस्थेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जोरदार मोर्चेबंदी सुरू आहे. पेपर लीक हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे. शिक्षक भरती बंद करणं हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बदनाम करणं आणि लोकांना त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करणं हा त्याचाच भाग आहे. आणि हे आपण कधी लक्षात घेणार आहोत का नाही? म्हणून अभिजित दिपकेच्या मागं सगळ्या देशानं, बहुजन समाजानं, नाहिरे वर्गानं आपली ताकद उभी केली पाहिजे. राहुल गांधी कोणत्या पक्षाचे काही देणं घेणं नाही, परंतु त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की सर्वसामान्याला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ही दर्जेदार केली पाहिजे. कुणालाही शुल्क नाही लागलं पाहिजे. जर कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये दर्जेदार शिक्षण दिलं, अगदी खाजगी कोचिंग क्लासेस जशी तयारी करून घेतात तशी तयारी करून घेतली, तर कशाला जातील लोक खाजगी क्लासमध्ये? आणि म्हणून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था दर्जेदार करा आणि KG to PG मोफत, सक्तीचं आणि समान शिक्षण द्या. यासाठी या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना, बहुजन समाजाला आणि सर्व शिक्षण प्रेमी नागरिकांना उतरावं लागेल. तरच आपलं शिक्षण वाचेल, तरच आपण वाचू. कारण शिक्षण जर नसेल तर तो माणूस नसून तो एक रानटी प्राणीच आहे. आपल्याला रानटी प्राणी व्हायचं का माणूस म्हणून जगायचं, का उत्कर्ष आपला करायचा, का पुन्हा गुलामगिरी जायचं, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मला तरी असं वाटतं की यावर या दोन तरुण नेत्याच्या मागं आपली ताकद उभा करणं, शिक्षकासाठी बाबासाहेबांनी जो मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.